महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि खानदेश अशा ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेमध्ये म्हणजेच खानदेश प्रदेशामध्ये त्यांच्यावर भिल्ल समाजाने जवळपास 200 ते 150 लोकांनी हल्ला केला. ह्या टोळीने हल्ला केल्यामुळे अचानक हल्ला झाल्यामुळे काय झालं की यांच्याबरोबरचं सैन्य जे होतं ते घाबरून गेलं आणि जवळपास यांच्या जवळचे असलेले जे सैन्य होतं हे अर्धे घायाळ झाले आणि नंतर हैबत बाबांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपण काल जवळपास 2-3 व्हिडिओमध्ये पालखी आणि पालखी सोहळ्याचे महत्त्व बघितले. परंतु नंतर माऊलीच्या काळामध्ये सुरू झालेली पालखी अविरतपणे चालू ठेवण्याचे काम अरफळ गावाचे सेनापती म्हणजे सरदार, ज्यांच्याकडे सरदारकी होती असे सरदार हैबत बाबा पवार यांनी माऊलीचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. तर आपण आज हैबत बाबा अरफळकर यांचा थोडक्यात इतिहास बघणार आहोत. तर हे हैबत बाबा मूळचे सातारा गाव जिल्ह्यातील आरफळ गावामधले. आरफळ हे त्यांचं मूळचं गाव सातारा जिल्ह्यातील आणि ते सैनिकी पदापर्यंत सरदार कसे झाले, काय झाले ते आपण या ठिकाणी त्यांचा जीवन परिचय बघणार आहोत. तर त्यापूर्वी ते ग्वाल्हेरला कसे गेले, ग्वाल्हेरला जाण्यामागचं त्यांचं कारण काय, तर सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेडा या ठिकाणचे राणोजी शिंदे हे बाळाजी विश्वनाथ हे पेशवे यांच्याकडे सरदार म्हणून हुजरे म्हणून होते. राणोजी शिंदे हे बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे हुजरे म्हणून होते आणि त्यांच्या कर्तबगारीनुसार राणोजी शिंदे यांना सरदारकी मिळाली. ते ग्वाल्हेरच्या किल्ल्याचे संस्थापक झाले. त्यांना तिथलं संस्थान चालवायला दिलं. कोणी? पेशव्यांनी. हुजरे असल्यामुळे त्यांची कामगिरी वगैरे, त्यांचं कामाचं स्वरूप वगैरे बघून या राणोजी शिंदेला त्यांनी काय केलं, सरदार केलं. आणि याच राणोजी शिंदेकडे हे हैबत बाबा हे कामाला होते. काम करत असता करत एक दिवस हैबत बाबाची कर्तबगारी बघितली राणोजी शिंदे यांनी आणि त्यांना त्या ठिकाणी सरदारकी देण्यात आली. काय झालं, हैबत बाबा यांना सरदार हे पद देण्यात आलं आणि किमान यांच्याकडे 500 सैन्य त्या काळामध्ये होतं, 500 ते 1000. परंतु काही कामानिमित्त म्हणा किंवा काही आठवणी वगैरे आल्या म्हणा, त्या दृष्टीनं हैबत बाबा आपले काही 100-150 सैनिक बरोबर घेऊन ग्वाल्हेरवरून म्हणजे मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावी येऊ लागले भेटीसाठी. त्यांचं काय शेतीचं वगैरे काम असेल, जे काय असेल समजा, इकडं काय राजकीय त्यांचे संदर्भ असतील, त्या हिशोबानं ते आरफळला येऊ लागले. रस्त्यामध्ये सातपुडा पर्वतरांगामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि खानदेश अशा ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेमध्ये म्हणजेच खानदेश प्रदेशामध्ये त्यांच्यावर भिल्ल समाजाने जवळपास 200 ते 150 लोकांनी हल्ला केला. ह्या टोळीने हल्ला केल्यामुळे अचानक हल्ला झाल्यामुळे काय झालं की यांच्याबरोबरचं सैन्य जे होतं ते घाबरून गेलं आणि जवळपास यांच्या जवळचे असलेले जे सैन्य होतं हे अर्धे घायाळ झाले आणि नंतर हैबत बाबांनी वातावरण बघून शरणागती पत्करली. कारण त्यांच्याबरोबर काही स्त्रिया वगैरे काही असतील तर यांनी शरणागती पत्करली आणि
त्यांनी आपल्या हात्यार खाली ठेवले. या संधीचा फायदा घेऊन त्या दरोडेखोरांनी त्या सातपुडा डोंगर रांगेमध्ये असलेल्या एका गुहेमध्ये यांचे राहिलेले सैन्य, जे काही समजा तंदुरुस्त वगैरे होते, जखमी होते, त्या सर्व सैन्याला, लवाजम्याला त्यांनी त्या ठिकाणी गुहेमध्ये कोंडलं आणि यांची सर्वच्या सर्व संपत्ती त्यांनी काय केली, हिरावून घेतली. कोणी? त्या भिल्ल आदिवासी टोळींनी, म्हणजेच दरोडेखोरांनी. ते दरोडेखोर असल्याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मग त्या लोकांनी ती सर्व संपत्ती यांच्याकडून ताब्यात घेतली आणि त्यानंतर 21 दिवस हे त्या गुहेमध्ये होते आणि हैबत बाबा रात्रंदिवस ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ, म्हणजे मी सांगत नाही आहे, त्यांच्या इतिहासामध्ये ते वर्णन आहे, मी माझ्या पदरचं काहीच सांगत नाही. त्या इतिहास वर्णनामध्ये त्यांनी रात्रंदिवस हैबत बाबांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठाचं चिंतन, मनन आणि उच्चारण केलं आणि त्यांना ज्यावेळेस बी जाग वगैरे यायची, शक्यतो ते झोपलेच नाही असा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अहोरात्र त्यांनी माऊलीचे हरिपाठ, त्यांना बाकीचं काही आठवतच नव्हतं, फक्त माऊलीचा हरिपाठ. आणि त्यांनी ते 21 दिवस नॉनस्टॉप अहोरात्र त्या हरिपाठाचं मनन, चिंतन आणि उच्चारण केलं आणि त्याचा फायदा असा झाला की जे काही समजा ठराविक लोक त्यांचे जे काही वाचलेले होते ते लोक आणि हैबत बाबा असे मिळून 50-60 लोक काय जे असतील ते, ह्यांना 21व्या दिवशी त्या दरोडेखोराचा जो नायक होता, मोहरक्या होता, त्यांनी सोडलं. आता ते कारण काय, तर ह्या जो नायक होता याला 21व्या दिवशी पुत्ररत्न प्राप्ती झाली, याला मुलगा झाला. काय झालं, ह्याला मुलगा झाला आणि त्याला ते आनंद उत्सवामध्ये त्यांनी काय केलं, हे जे हैबत बाबा आणि त्यांचे सहकारी त्या गुफेमध्ये कोंडून ठेवले होते त्यांना मुक्त केलं. त्यांचं जे काही धन द्रव्य वगैरे चोरून घेतलं होतं, लुटून घेतलं होतं, ते त्यांना वापस दिलं. हे वापस घेतल्यानंतर हैबत बाबा आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणाहून सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्यापासून आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर हैबत बाबा गावाकडे गेलेच नाही. तर त्यांचे काही सैनिक वगैरे जे काही होतं ते त्या आरफळला वगैरे गेले, जे काही गावाकडचे असतील ते, आणि काही त्यांच्याबरोबरच राहिले. आणि त्याच ठिकाणी आपल्याला माऊलीनं वाचवलं, माऊलीच्या नामस्मरणाने आपण जिवंत राहिलो, या भावनेने हैबत बाबा गहिवरून गेले आणि त्यांनी माऊलीच्या चरणी आपला देह अर्पण केला. आणि त्या ठिकाणी त्यांनी माऊलीच्या सेवेसाठी या देहाचं झीज करावी या उद्देशाने त्यांनी त्या ठिकाणी कार्य सुरू केलं. आणि 1831ला पहिली माऊलीची दिंडी, पूर्वी काय व्हायचं की नारायण महाराज आंबेले जे देहू गावचे होते ते ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुका एकत्रितरित्या पंढरपूरला न्यायचे. परंतु 1831मध्ये काहीतरी वारकऱ्यामध्ये वादिवाद झाला, त्यांच्यामध्ये वितुष्टपणा आला आणि मग हैबत बाबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन पहिली वारी 1831मध्ये आळंदीतून स्वतंत्ररित्या माऊलीची पालखी त्या जुलै महिन्यामध्ये, म्हणजे ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणाहून काढली सप्तमीला 1831मध्ये. आणि ती पालखी, म्हणजे हे सरदार होते, सैन्यामध्ये राहिलेले होते, यांना त्याचे नियम माहीत होते, सगळ्या गोष्टी माहीत होत्या. मग यांनी ती पालखी स्वतंत्ररित्या काढली. त्यावेळेस यांनी त्या पालखीला, त्या दिंड्याला एक नियम घालून दिले, नियमाचं पालन करण्यासाठी आदेश दिले आणि स्वतः आपण त्या पालखीबरोबर सर्वात पुढे राहू लागले. आणि मग असं करत ही पालखी
अविरतपणे प्रत्येक वर्षी पंढरपूरला जात राहिली आणि म्हणूनच माऊलीच्या वारीचे किंवा पालखीचे महत्त्वाचे स्थान हैबत बाबा यांनाच जाते, असा इतिहास सांगतो. मग ग्वाल्हेरचे शितोळे परिवार जो आहे ते राजकीय स्थान त्या ठिकाणी त्यांनी मिळवून दिलं. त्या पालखीमध्ये घोडे, हत्ती, त्याच्यानंतर रथ याची व्यवस्था हैबत बाबांनी ग्वाल्हेरच्या शितोळे परिवारामार्फत शिंदे परिवाराकडून मिळवून घेतली आणि या पालखीला एक सरकारी स्वरूप, राजकीय स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. म्हणजेच त्या काळच्या सरकारमार्फत तिला पालखीला काय म्हणते देणग्या वगैरे, मानधन जे काय असेल ते मिळवून देण्याची व्यवस्था त्यांनी त्या काळामध्ये करून घेतली. आणि हैबत बाबाची ही 1831 पासून सुरू झालेली संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, जगाची माऊली, कारण त्यांना जगाची माऊली म्हटलं जातं. त्या ठिकाणी किती वयस्कर असला, किती लहान असला, किती बाई असो, पुरुष असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही जातीचा असो, प्रत्येकाला माऊली शब्दानंच उच्चारलं जातं. त्याच माऊली शब्दाने त्यांची ओळख त्या ठिकाणी होते आणि म्हणून माऊलीच्या नावाचा जयघोष तेव्हापासून अविरतपणे चालू आहे. गेली 1800 वर्षापासून, म्हणजे आज जवळपास 400 वर्षे झालेत, हैबत बाबांनी ती वारीची परंपरा त्या ठिकाणी सुरू केलेली. आणि या वारीला हजारो वर्षाची परंपरा आहे, जी प्रत्यक्ष महादेवाने सुरू केलेली आहे. आता महादेवाने का सुरू केली तो आपण स्पेशल व्हिडिओ बनवू, कारण या व्हिडिओमध्ये खूप मोठी होण्याची शक्यता आहे. कारण मोठाले व्हिडिओ लोकांना कंटाळवाणे वाटतात. छोटे छोटे व्हिडिओ बनवले म्हणजे लोकांचं समाधान होतं, त्यांना ज्ञान मिळतं आणि कंटाळवाणा होत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, हैबत बाबाविषयीची तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर मला कळवा. आणि आज जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला कशी वाटली. शक्यतो माझ्या मते जे MPSC, UPSC, PhD वगैरे करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ 100% अत्यंत महत्त्वाचा असू शकतो. त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ पहा, आपल्या मित्रपरिवारांना पाठवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माऊली संत श्रेष्ठ जगद्गुरू ज्ञानबा तुकाराम की जय.